आपलं फिफ्थ प्रॅक्टिकल आहे, डेव्हलप सर्वलेट ॲप्लिकेशन ऑफ बेसिक कॅल्क्युलेटर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अँड मॉड्युलस. ठीक आहे. सो नेटबिन्समध्ये करणार आहोत आपण, आणि याचं आउटपुट मी एक सॅम्पल हे बनवलं आहे असेल की 2 टेक्स्ट बॉक्सेस असतील, एंटर फर्स्ट नंबर, एंटर सेकंड नंबर, आणि त्यामध्ये आपण जेव्हा व्हॅल्यू पास करू आणि बटनवर क्लिक करू तेव्हा ॲडिशन, सबट्रॅक्शनच्या बटनवरती क्लिक केलं की त्याची सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड असं आपल्याला मिळेल. सो आता मी जर केलेला आहे प्रोग्राम खोलून टाकतो पूर्ण, म्हणजे आपल्याला नवीन स्टार्ट करता येईल. ठीक आहे. आणि ही आपली index.html फाईल. सो पहिल्यांदा आपल्याला एक फॉर्म तर बनवायला लागेल ऑब्विसली, फॉर आणि स्लॅश फॉर्म. आता या फॉर्मला आपण देऊया ॲक्शन, ॲक्शन इज इक्वल टू कॅल आणि मेथड इज इक्वल टू पोस्ट. आता आपल्याला 2 टेक्स्ट बॉक्सेस घ्यायचे आहेत पहिले, की एंटर फर्स्ट नंबर आणि एंटर सेकंड नंबर. इनपुट टाइप टेक्स्ट, प्लेस होल्डर, एंटर फर्स्ट नंबर, त्यानंतर आपण देऊया याला नेम नंबर 1. सिमिलरली दुसरा टेक्स्ट बॉक्स बनवूया आपण, इनपुट टाइप टेक्स्ट, प्लेस होल्डर, एंटर सेकंड नंबर, नेम नंबर 2, सॉरी नंबर 2. आता यानंतर आपल्याला 5 बटन्स बनवायचे आहेत. इनपुट बरोबर ना स्पेलिंग, हां, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, त्यानंतर व्हॅल्यू आपली असेल पहिल्या बटनावर प्लस, जिथे बटनावरती आपल्याला दिसेल, त्याच्यानंतर नेम, ॲक्शन. आता आपण जसं रेडिओ बटनच्या वेळेला केलं तसं ह्याला पण आपण सगळ्या बटन्सना नेम सेम देणार आहोत, फक्त व्हॅल्यू डिफरंट देऊया. 3, 4 आणि 5 सगळ्यांचा नेम आपल्याला ॲक्शनच ठेवायचं आहे, फक्त व्हॅल्यू चेंज करायचे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड. ठीक आहे. सो आता आपण ॲक्शन दिली, मेथड दिली आणि आपली 4 बटन्स. आता फक्त आपण एक काम करूया, जरा त्याला एक वेगळा लिहू त्या, ब्रेक, म्हणजे हे ह्याच्या खाली येईल, ही लाईन ब्रेक होईल, हे नेक्स्ट लाईनवरती येईल, इथे पण एक ब्रेक स्टेटमेंट टाकूया. आता आपण इथे रिफ्रेश करूया. ओके. सो फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि खाली 4 बटन्स. आपण अजून एक ब्रेक टाकला इथे तर अजून एक लाईन इथे वाढेल आणि ते जरा सुटसुटीत दिसेल. ठीक आहे. सो आता आपल्याला याचा जावाचा कोड लिहायचा आहे. तर ॲज युजल आपण इफ कंडिशन यूज करणार आहोत. इफ आता आपल्याला काय करायचं आहे की सपोज मी जर ॲडिशन प्लसवरती क्लिक केलं तर आधी मी एका कुठल्याही बटनवर चेक करेन, सगळ्यांचं नाव ॲक्शन आहे, तर माझं या बटनचं नाव जर ॲक्शन आहे तर त्यावर व्हॅल्यू कुठली आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे कुठल्याही बटनवरती क्लिक केल्यानंतर तो फॉर गेट पॅरामीटर फॉर ॲक्शनच चेक करणार, पण तो पॅरामीटर काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर ॲक्शन. ओके. ॲक्शनचा जो ॲक्शनची व्हॅल्यू आहे ती जर डॉट इक्वल्स ती जर अशी असेल, प्लस असेल, तर याच्या आतमध्ये जा. इफ दिस कंडिशन इज ट्रू, जर ॲक्शन म्हणजे आपल्या बटनचं नाव जे आहे, बटनवर क्लिक केल्यानंतर त्या बटनची व्हॅल्यू जर प्लस असेल, ही जी व्हॅल्यू आहे, म्हणजे आपण जर ॲडिशनच्या बटनवर क्लिक केलं याचा अर्थ ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, कंडिशन ट्रू झाली. तर आता या इफ कंडिशनच्या आतमधली जी स्टेटमेंट्स आहेत ती सगळी एक्झिक्यूट करायची आहेत. सो याच्या आतमध्ये आता आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे आपल्याला पहिल्या टेक्स्ट बॉक्समधली व्हॅल्यू घ्यायची, ती एका इंटिजरमध्ये आपण स्टोअर करूया. इंटिजर ए इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर आणि याचं नाव आहे आपल्याला नंबर 1. आता डॉट इक्वल्स काय करायची गरज नाही आपल्याला, कारण आपण ती कोणाशी कम्पेअर करत नाही आहोत. ठीक आहे. आता आपल्याला फक्त नंबर 1 हे ज्याचं नाव आहे त्या टेक्स्ट बॉक्समधली व्हॅल्यू जी युजर एंटर करेल ती आपण घेऊन स्टोअर केली इंटिजरमध्ये, पण ह्याच्या खाली रेड लाईन दाखवतोय. आता याचं आपण तो एरर काय आहे तो वाचूया. चेंज टाईप ऑफ अ
सॉरी चेंज टाईप ऑफ ए टू स्ट्रिंग. म्हणजे काय, ए हा जो व्हेरिएबल आहे याचा आपण टाईप काय दिलाय, इंटिजर, तो आपल्याला सांगतोय स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायला. कारण रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटरमधनं आपण जे घेऊ ते बाय डिफॉल्ट स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असेल आणि ती ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर करून तो एमध्ये स्टोअर करेल. पण आपला ए जो आहे त्याचा डेटा टाईप स्ट्रिंग तर नाही आहे, तो इंटिजर आहे. सो आपल्याला आयदर एला स्ट्रिंग म्हणावं लागेल किंवा जो आपण डेटा इनपुट घेतोय त्याला आपल्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट तरी करावं लागेल. सो आपण जर स्ट्रिंगमध्येच ठेवलं तर आपण ॲडिशन सबट्रॅक्शन या सगळ्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या परफॉर्म करू शकत नाही. सो आपल्याला ही जी व्हॅल्यू जी येईल ह्याच्यातनं ही व्हॅल्यू आपल्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायची. ती कशी करणार, तर त्याच्यासाठी इंटिजर डॉट पार्स इंट, इथे ब्रॅकेट ओपन आणि शेवटी इथे ब्रॅकेट क्लोज. म्हणजे आपण इंटिजर डॉट पार्स इंटच्या आतमध्ये ही व्हॅल्यू टाकली ज्याने ती इंटिजरमध्ये कन्वर्ट होईल. आता अजून आपल्याला काहीतरी एरर दाखवतो इथे, क्रिएट फील्ड इंटिजर इन कॅल्क. पण बघूया काय करतोय. ओके, इथे आपल्याला काहीतरी एरर सापडला आहे. आता हा एरर आपल्याला काढायचा आहे. सो आता आपल्या इथे एरर काय आहे तो बघायला लागला. INTERGR आपण इथे स्पेलिंग चुकवलंय. सो INTGR इंटिजर डॉट पार्स इंट, त्याच्या आत मी रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर नंबर 1 म्हणजे नंबर 1 मधनं जे आपण व्हॅल्यू घेणार आहोत ती आपण इंटिजर डॉट पार्स इंटला पास केली. सो त्यांनी ती रिटर्न केली इंटिजर फॉर्मॅटमध्ये आणि ती स्टोअर केली ए मध्ये. आता आपल्याला सिमिलरली दुसरा इंटिजर बनवावा लागेल, इंटिजर बी इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स इंट आणि रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर सिमिलरली num2. हे वर काय आलं इथे, ओके num2 बरोबर. आता आपण एक काम करूया, प्रत्येक वेळेला तो इफ कंडिशनच्या आत मध्ये इंटिजर ए इज इक्वल टू हे असं करण्यापेक्षा आपण काम करूया, हे आपण बाहेर डिक्लेअर करूया इफ कंडिशनच्या. म्हणजे ह्या पेजवर आल्यानंतरच तो डायरेक्ट इंटिजर डॉट पास ए आणि बी मध्ये स्टोअर करून ठेवेल आणि फक्त इफ कंडिशनच्या आतमध्ये गेल्यानंतर तो काय करेल, ते ए आणि बी ची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचे ते ठरवेल. असं आपण प्रत्येक इफ कंडिशनच्या आत जर टाकत गेलो ए इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स इंट रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर num1, त्याला प्रत्येक वेळेला एक नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागेल आणि तो त्याचा स्कोप संपल्यानंतर डिस्ट्रॉय करावा लागेल. सो आपण आता ए आणि बी मध्ये व्हॅल्यू तर स्टोअर केल्या. आता फक्त आपल्याला चेक करायचं आहे, म्हणजे आपण केलंय पहिल्याकडे की ती त्या बटनावरची व्हॅल्यू प्लस आहे का. जर प्लस असेल तर इंटिजर सी इज इक्वल टू ए प्लस बी आणि आउट डॉट println ॲडिशन ऑफ, आता बघा ॲडिशन ऑफ ए अँड बी इक्वल टू सी. आता तो प्रिंट कसं करेल, ॲडिशन ऑफ कॉन्कॅटिनेशन ए ची जी काय व्हॅल्यू असेल ती तो प्रिंट करेल प्लस अँड परत कॉन्कॅटिनेट करेल आणि परत बी ची व्हॅल्यू प्रिंट करेल. इथे आपण एक प्लस द्यायचा विसरलो. हे प्लस साईन जे आहेत, ही दोन प्लस साईन्स आणि ही दोन प्लस साईन्स ही ॲडिशनसाठी नाही आहेत, तर ही दोन साईन्स ही स्ट्रिंग आणि हा व्हेरिएबल यांच्या कॉन्कॅटिनेशनसाठी आहेत. प्लस सी म्हणजे ह्याच्या पुढे आपल्याला सी प्रिंट करायचं आहे. म्हणजे ते असं दिसेल, ॲडिशन ऑफ सपोज आपण 1 आणि 3 प्रिंट केले तर इथे दिसेल ॲडिशन ऑफ 1 अँड 3 इज इक्वल टू 4 असं प्रिंट होईल. ठीक आहे. सो आपण आता पुढची कंडिशन आता इथे कॉपी पेस्टच करूया ही इफ, किंवा आपण एल्स इफ लिहू शकतो. एल्स इफ रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर ॲक्शन डॉट इक्वल्स, जर तो मायनस असेल तर इंटिजर सी इज इक्वल टू ए मायनस बी आउट डॉट println. आता आपण इथे ॲडिशन जागी फक्त टाकणार सबट्रॅक्शन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू सी. ठीक आहे. आता इथे एक नवीन क्वेश्चन तयार होतो की मी इथे पण इंटिजर सी घेतलाय आणि इथे पण इंटिजर सी घेतलाय, तर तो एरर दाखवेल किंवा डुप्लिकेट हे दाखवेल, डबल डिक्लेरेशन दाखवेल. असं का नाही होणार, तर याचं कारण मी तुम्हाला सांगतो की हा जो इंटिजर सी आहे आपण इथे घेतलाय याचा स्कोप जो आहे तो इथून इथपर्यंतच आहे. म्हणजे या इंटिजर सीला
याच्या बाहेर काहीही व्हॅल्यू नाही. सिमिलरली हा इंटिजर सी हा अपूर्ण वेगळा आहे, ह्याचा स्कोप इथून इथपर्यंतच आहे, त्यामुळे ह्या स्कोपच्या बाहेर ह्या इंटिजर सीला काही व्हॅल्यू नाही, म्हणून आपण हे दोन्ही सी जरी घेतले तरी काही हरकत नाही. सो तर ही कंडिशन मी अजून 2 वेळा पेस्ट करतो. आता आपली पहिली झाली ॲडिशनसाठी, दुसरी झाली सबट्रॅक्शनसाठी, तिसरी आपण करू मल्टिप्लिकेशनसाठी. जर एक्स असेल तर आतमध्ये मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शनच्या आधी आपण लिहू मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आणि ही आहे मला वाटतं डिव्हिजन, तर इथे ए डिवाइड बाय बी होईल आणि सबट्रॅक्शनच्या जागी येईल डिव्हिजन. आणि आपलं लास्ट राहिलं मॉड. जर हे चिन्ह असेल तर ए मॉड बी आणि मॉड. ठीक आहे. रेकॉर्डिंग थांबलं नाही ना माझं? हां बरोबर. आता आपण रन करून बघूया ही फाईल परत. मी रन केलेलीच आहे ती, रिफ्रेश करूया. आता मी एक नंबर टाकतो इथे 1223. 35 बरोबर आहे, 3 2 5 आणि 2 आणि 1 3. ओके. आता आपण वेगळा नंबर घेऊया, सबट्रॅक्शन करूया. -9 करेक्ट. मल्टिप्लिकेशन येत आहे, डिव्हिजन काही नाही आली कारण इथे नल टाकलाय, आपण काहीच टाकलेलं नाही आहे. डिव्हिजन 0 कारण तो इंटिजर मध्ये दाखवतो आपल्याला. हेच जर आपण फ्लोट घेतलं असतं त्यांनी पॉईंट मध्ये दाखवली असती परफेक्ट आपल्याला. आणि मॉड 0 कारण 12 0 0. हेच जर आपण उलटं टाकलं, इथे 6 टाकले आणि इथे 12 टाकले तर तो मॉड दाखवेल. उप्स, 6 दुणे 12. ओके बरोबर, 6 दुणे 12 आणि खाली राहिले 6, तो शिल्लक राहिलेली बाकी दाखवेल. तर मला कळत नाही इथे तो 6 तसाच ठेवतोय, फक्त इथला का तो घालवतोय. काय आपला कोड आहे, ब्रेक ब्रेक प्लेस होल्डर नंबर 1 नंबर 2 आणि काय कळत नाही बघा. हे बघितलं, इथे मी एखादी संख्या टाकली आणि इथे दुसरी टाकली आणि मायनस केलं तर इथे नल. आता इथे नल त्यांनी दाखवलं करण्याचं कारण सिंपल, कारण आपण इथे स्पेस दिला आहे. ओके. सबट्रॅक्शन आता बॅक केल्यानंतर तो इथली व्हॅल्यू इरेज करतोय. कमाल आहे, हे शोधायला लागेल तर असं का करतोय तो. ओके. सो हा होता आपला कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम. आपण 2 टेक्स्ट फील्ड बनवल्या, 5 बटन्स घेतली, त्याच्या व्हॅल्यू डिफरंट दिल्या आणि त्यांची नेम सेम दिली आणि ह्यांची नेम डिफरंट दिली. आपण सेकंड पेजवरती काय आपण इथे आधी ॲक्शन कॅल्क जे आपल्या जावा फाईलचं नाव आहे आणि मेथड पोस्ट. इकडे आल्यानंतर आपण 2 इंटिजर व्हेरिएबल घेतले. ए मध्ये स्टोअर केलं आपण इंटिजर डॉट पार्सिंट, त्या रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर num1 मधली व्हॅल्यू आपण पार्सिंटला पास केली, जेणेकरून ती इंटिजर फॉर्मॅटमध्ये जाईल आणि ए मध्ये स्टोअर होईल. सिमिलरली आपण num2 ची व्हॅल्यू सुद्धा पार्सिंटला पास केली, त्याच्यानंतर ती इंटिजर फॉर्मॅटमध्ये रिटर्न झाली या फंक्शनला आणि ती बी मध्ये स्टोअर झाली. आपण चेक केलं रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर ॲक्शन, म्हणजे ॲक्शनची व्हॅल्यू, ॲक्शन ज्याचं नाव आहे त्याची व्हॅल्यू प्लस आहे का, म्हणजे आपण प्लसच्याच बटनावर क्लिक केलंय का, ते जर क्लिक केलं असेल म्हणजे ही कंडिशन ट्रू असेल तर ए प्लस बी सी मध्ये स्टोअर करून आपण ते प्रिंट केलं. सिमिलरली सगळ्या कंडिशन जर मायनस असेल तर ए मायनस बी इंटू असेल, म्हणजे एक्स असेल तर ए इंटू बी, आणि सिमिलरली बाकी सगळ्यांसाठी. आणि त्याचा आउटपुट हा होता की 12 12 24 12 0 12 टाकले 144 स्क्वेअर ऑफ 12, 12 टाकले तर इथे 1 यायला पाहिजे आणि ते 12 टाकले इथे याला 0. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रॅक्टिकल काय आहे ते. पुढचं थोडंसं जरा मला वाटतं टफ असेल कारण ते JDBC वरती आहे.